प्रभादेवीच्या त्या आलिशान 14व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 1402 वर 14व्या दिवसाची सकाळ नेहमीपेक्षा जरा जास्तच थंड, जड आणि गुदमरून टाकणाऱ्या वातावरणामध्ये उजाडली. काल दिवसभर रोहनच्या चेहऱ्यावर पसरलेली ती न उलगडणारी शांतता, त्याच्या वागण्यातील अचानक आलेला अत्यंत औपचारिकपणा आणि त्याच्या मनामध्ये दडलेला संशय यामुळे कबीर आणि इरा रात्री एका सेकंदासाठीही नीट झोपू शकले नव्हते. कबीर बेडरूममध्ये सोफ्यावर पडून अस्वस्थपणे तळमळत होता, तर इरा बेडवर डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत खिडकीबाहेर आदळणाऱ्या पावसाचा टपटप आवाज ऐकत होती. पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत तिच्या छातीमध्ये अस्वस्थतेची एक नवीन लहर उठत होती. सकाळी 4:30च्या सुमारास जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होते, तेव्हा गेस्टरूमचा दरवाजा हळूच उघडला. रोहन भल्या पहाटे उठला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही राग किंवा धमकीचा आव नव्हता. तिथे होती फक्त एक गूढ आणि अनपेक्षित योजना. त्याच्या मनामध्ये कबीर आणि इराबद्दल कसलाही द्वेष नव्हता. त्याला फक्त या दोघांचा हा खोटा इगो, त्यांचा आबोला आणि घटस्फोटाचा मूर्खपणा मोडायचा होता. त्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठीच त्याने हा सगळा गेम रचला होता. पण ही गोष्ट तो कबीर आणि इराला अजिबात कळू देणार नव्हता. तो फक्त शांत राहून त्यांच्या प्रतिक्रिया बघून या गमतीचा आनंद घेणार होता. रोहनने सोफ्यावर बसून आपल्या मोबाईलवरून कबीरचे बाबा रघुनाथराव, आई सुमित्राजी, इराचे बाबा प्रकाशराव आणि आई सुधाजी या चारही आई वडिलांना फोन लावला. रोहन फोनवर अतिशय मऊ आणि आपुलकीच्या आवाजामध्ये बोलला, काका काकू आणि आई बाबा, गुड मॉर्निंग. अहो, दादा आणि वहिनी ऑफिसच्या आणि संसाराच्या ताणामुळे खूप थकलेले दिसतायत आजकाल. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र वेळ घालवता यावा म्हणून मी लोणावळ्याला 1 आठवड्याची खूप सुंदर फॅमिली ट्रिप बुक केली. तुम्ही चौघेही प्रवासाची बॅग भरून सकाळी 7:30 पर्यंत प्रभादेवीच्या फ्लॅटवर पोहोचा. आपण सगळे त्यांना छान सरप्राईज देऊ. कबीरच्या आईबाबांना आणि इराच्या आईबाबांनी अतिशय आनंदाने या प्लॅनला होकार दिला. रोहनने फोन ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शांत, मिश्किल आणि गूढ हसू तरळले. सकाळी 7:30च्या सुमारास इराने डोळे चोळत बेडवरून उठून आपले लांबसडक केस मागच्या बाजूला घट्ट बांधले आणि फिकट गुलाबी रंगाचा साधा कॉटनचा कुर्ता परिधान करून ती अस्वस्थ पावलांनी हॉलमध्ये आली. कबीर ही कडक चेहऱ्याने डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे घेऊन बाथरूममधून बाहेर पडला. दोघेही हॉलमध्ये आले तेव्हा रोहन सोफ्यावर अगदी तयार होऊन बसला होता. त्याने पांढरा टी शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. केस नीटनेटके विंचरलेले होते आणि हातामध्ये मोबाईल धरून तो बसला होता. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग बहिणी, रोहन अतिशय संथ आणि साध्या आवाजामध्ये म्हणाला. कबीर आणि इराने एकमेकांकडे पाहत विचारले, गुड मॉर्निंग रोहन, तू एवढ्या भल्या पहाटे उठून तयार झालास? कुठे जातोयस का? नाही बहिणी, मी कुठेच जात नाहीये. उलट आज आपल्याकडे खूप खास पाहुणे येत आहेत. रोहनने मोबाईल सोफ्यावर ठेवला आणि एक शांत नजर दोघांवर टाकली. कबीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. पाहुणे? कोणाला बोलवलं आहेस तू रोहन? तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. कबीरचे वाक्य पूर्ण होते न होतेच तो दरवाजावरची बेल वाजली. तो आवाज ऐकून कबीर आणि इरा दोघांचेही पायाखालची जमीन एका क्षणामध्ये घसरली. रोहनने अतिशय शांतपणे उठून दरवाजा उघडला. दारामध्ये कबीरचे बाबा रघुनाथराव, आई सुमित्राजी आणि इराचे बाबा प्रकाशराव, आई सुधाजी हे चारही आई बाबा आपल्या हातामध्ये प्रवासाच्या बॅगा घेऊन हसत मुखाने उभे होते. अरे कबीर, इरा, सरप्राईज! सुमित्राजी आणि सुधाजी आत येत आनंदाने म्हणाल्या. कबीर आणि इराचा चेहरा क्षणामध्ये पूर्णपणे पांढरा पडला. ज्या चारही आईवडिलांपासून घटस्फोटाचे हे रहस्य लपवण्यासाठी ते गेली 2 आठवडे नाटकाचा एवढा मोठा पसारा मांडत होते, तेच चारही जण आज अचानक सकाळी त्यांच्या घरामध्ये हजर झाले होते. इराने तातडीने पुढे होऊन चारही आईवडिलांचे पाय शिवले. आई बाबा, तुम्ही अचानक? काय झालं? तब्येत तर बरी आहे ना सर्वांची? इराने अडखळत विचारले. प्रकाशराव हसून म्हणाले, अगं काय विचारतेस काय इरा? आज भल्या पहाटे 5 वाजताच रोहनचा फोन आला होता आम्हाला. तो म्हणाला की कबीर आणि इरा तुम्हा सर्वांना खूप मिस करत आहेत आणि आज आपण सगळे एकत्र मिळून कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केलाय. कबीरने रोहनकडे अत्यंत अस्वस्थ नजरेने पाहिले. रोहनने मात्र काहीच न कळल्याचे नाटक करत सर्वांचे सामान आत आणून ठेवले. हो दादा. रोहन कबीरच्या जवळ गेला आणि त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अतिशय साध्या आणि मिश्किल आवाजामध्ये म्हणाला, तू आणि वहिनी ऑफिसच्या कामामुळे आणि संसाराच्या ताणामुळे खूप थकलेले दिसताय आजकाल. तुमच्या चेहऱ्यावरचा तो थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी मी लोणावळ्याला एक अतिशय सुंदर निसर्गरम्य व्हिला आणि रिसॉर्ट बुक केलाय. काका आणि काकूंनाही खूप आनंद झालाय. संपूर्ण 1 आठवडा आपण सगळे एकत्र तिथे घालवणार आहोत. रोहनचा हा मास्टर प्लॅन ऐकून
कबीर आणि इराच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. रोहन, हे काय आहे? कबीर रागाने दात ओठ खात फुसफुसला. माझे ऑफिसचे खूप महत्त्वाचे काम आहे. मी आठवडाभर कुठे जाऊ शकत नाही. सुमित्राजींनी कबीरकडे डोळे वटारून पाहिले. कबीर, कसले काम रे? रोहनने किती प्रेमाने आणि उत्साहाने हा प्लॅन केलाय तुमच्यासाठी. 2 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. तुम्ही एकत्र कुठे फिरायला सुद्धा गेले नाहीत. आणि आता लहान भाऊ एवढं प्रेमाने सांगतोय तर तू काम काम करतोयस? हो कबीर, रघुनाथराव आणि प्रकाशराव गंभीर आवाजामध्ये म्हणाले. कामापेक्षा कुटुंब आणि इरा महत्त्वाचे आहेत कबीर. रोहन, तू खूप छान निर्णय घेतलास बाळा. आई वडिलांच्या या ठाम निर्णयापुढे कबीर आणि इराचा सर्व इगो आणि विरोध पूर्णपणे ढासळला. रोहनने एवढी पक्की व्यवस्था केली होती की कबीर आणि इरा उघडपणे नाकारूही शकत नव्हते. कबीर आणि इरा बेडरूममध्ये आले आणि इराने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेतला. कबीरला अचानक आठवले की त्याची वांद्रे फॅमिली कोर्टाच्या घटस्फोटाची फाईल असलेली काळी लेदर बॅग कपाटामध्ये होती. तो घाईघाईने कपाट तपासायला गेला तर ती बॅग तिथे सुरक्षित होती. रोहनने ती फाईल उघडली होती की नाही हे कबीरला अजून कळाले नव्हते. कबीर सावंत, हे काय चाललंय? इरा संतापाने आणि भीतीने कापत ओरडली. तुझ्या या लहान भावाला काय सिद्ध करायचंय नक्की? तो आपल्याला अचानक या 4ही आईवडिलांसोबत ट्रिपवर का घेऊन जातोय? कबीरने सोफ्यावर ठेवलेला उशीचा गड्डा रागाने उचलून बेडवर फेकला. मला काय माहिती इरा, तू आज सकाळी थेट हा बॉम्ब फोडेल असं वाटलं नव्हतं. आता आपण नाकारू शकत नाहीत, नाहीतर घरच्यांना संशय येईल. आता काय करायचं आपण? इरा अस्वस्थ होऊन म्हणाली. आईवडिलांसोबत त्या रिसॉर्टवर एकाच खोलीत आठवडाभर कसं राहायचं आपण? तिथे आपण खोटं बोललं किंवा आपल्यात भांडण झालं तर आईबाबांना लगेच कळेल. कबीर इराच्या अगदी जवळ आला. हे बघ, आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे इरा. तिथे रिसॉर्टवर आपण अजिबात भांडायचं नाही. आईबाबांसमोर अगदी नीट आणि एकत्र राहायचं. दोघांनीही नाईलाजाने कपड्यांच्या बॅगा भरण्यास सुरुवात केली. सकाळी 9:30च्या सुमारास सावंत कुटुंबाची मोठी सात आसनी गाडी प्रभादेवीच्या टॉवर बाहेर उभी होती. रोहनने सर्व सामानाची बॅग मागच्या ट्रंकमध्ये ठेवली. गाडीमध्ये पुढे ड्रायव्हरच्या बाजूला रोहन बसला. मधल्या सीटवर कबीरचे बाबा रघुनाथराव, आई सुमित्राजी आणि इराचे बाबा प्रकाशराव, आई सुधाजी बसले आणि मागच्या सीटवर रोहनने मुद्दाम कबीर आणि इराला एकत्र बसवले. दादा, तू आणि बहिणी मागे एकत्र बसा, म्हणजे तुम्हाला मस्त गप्पा मारता येतील, रोहनने हसत हसत म्हटले. कबीर आणि इरा नाईलाजाने मागच्या सीटवर शेजारी शेजारी येऊन बसले. गाडी चालवायला सुरुवात झाली. बाहेर पावसाची संततधार चालू होती आणि गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब वेगाने उडत होते. गाडीत 4ही आईबाबा सतत जुन्या आठवणींच्या आणि संसाराच्या गप्पा मारत होते. इरा, सुमित्राजी मागे वळून म्हणाल्या. कबीर, तुझा हात धरून बसलाय ना? लहानपणापासूनच हा जरा लाजळू आहे, पण तुझी खूप काळजी घेतो हे मला माहिती आहे. आईच्या या वाक्यावर कबीरने तातडीने इराचा गोरा नाजूक हात स्वतःच्या हातामध्ये घेतला. कबीरच्या बोटांचा तो उबदार स्पर्श इराच्या अंगावर काटा आणणारा ठरला. इरानेही त्याला आईला संशय येऊ नये म्हणून कबीरच्या खांद्यावर हळूच आपले डोके टेकवले आणि बनावट हसत म्हणाली. हो आई, कबीर माझी खूप काळजी घेतो. कबीरने इराच्या केसांवरून हळूच हात फिरवला आणि फुसफुसला. आईसमोर नीट वाग, जास्त ओव्हर ॲक्टिंग करू नकोस. इराने कबीरच्या मांडीवर चिमटा काढत हलक्या आवाजात म्हटले. मी ॲक्टिंग करत नाहीये, तू जरा तुझा कडक चेहरा नीट ठेव. रोहन पुढच्या सीटवरून साईड मिररमधून मागच्या सीटवर चालू असलेला हा सर्व प्रकार पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक छान मिश्किल हसू आले. त्याला मनापासून खूप आनंद होत होता की त्याच्या ह्या प्लॅनमुळे का होईना कबीर आणि इरा पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येत होते, स्पर्श करत होते आणि एकत्र बसत होते. गाडी मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडून लोणावळ्याच्या घाटामध्ये प्रवेश करत होती. धुक्याची दाट चादर, हिरवेगार डोंगर आणि पावसाची रिमझिम. वातावरणामध्ये प्रचंड सौंदर्य होते. दुपारी 12च्या सुमारास सर्वजण लोणावळ्याच्या एका अतिशय आलिशान निसर्गरम्य रिसॉर्टवर पोहोचले. चोहोबाजूनी हिरवेगार डोंगर, धबधब्यांचा आवाज आणि धुक्याची शाल पसरलेली होती. रोहनने रिसेप्शनवर जाऊन रूम्सच्या चाव्या घेतल्या. त्याने 4ही आईवडिलांसाठी 2 वेगळ्या सुंदर खोल्या बुक केल्या होत्या आणि कबीर इराच्या हातामध्ये चावी टेकवत हसून म्हणाला. दादा, ही तुमच्यासाठी एक लक्झरी कपल सूटची चावी. तुम्ही दोघे एकत्र या रूममध्ये राहा. कबीर आणि इराच्या पायाखालची जमीनच पुन्हा एकदा सरकली. एकाच रूममध्ये एकाच बेडवर आठवडाभर राहावे लागणार होते. रोहनने 4ही आईवडिलांना सोबत घेतले आणि मस्करीच्या सुरामध्ये म्हणाला. काका काकू, चला आपण रिसॉर्ट फिरून येऊया आणि गरमागरम चहा भजी खाऊया. दादा आणि बहिणीला रूममध्ये थोडा एकांत देऊया. रोहन 4ही आईवडिलांना घेऊन हसत खेळत बाहेर निघून गेला. कबीर आणि इरा त्या कपल सूटमध्ये एकटेच उभे राहिले. रोहन 4ही आईवडिलांसोबत घेऊन
रिसॉर्टच्या लॉबीतून बाहेर पडला. त्यांच्या हसण्या बोलण्याचे आणि चहा भजीचे प्लॅनचे आवाज हळूहळू दूर गेले आणि त्या आलिशान लक्झरी कपल सूटमध्ये एक भयंकर जड आणि अवघडलेली शांतता पसरली. बाहेर लोणावळ्याच्या डोंगरावर पावसाची सुवादार संततधार चालू होती. काचेच्या मोठ्या खिडकीवर पाण्याचे थेंब वेगाने आदळत होते आणि दूरवर धुक्याची पांढरी चादर पसरलेली होती. खोलीच्या आतमध्ये लाकडी फ्लोरिंग, मऊ डिम दिव्यांचा पिवळसर प्रकाश आणि मध्यभागी ठेवलेला तो अथांग राजाशाही आकार असणारा किंग साईज बेड स्पष्ट दिसत होता. इराने हातातील ट्रॅव्हल बॅग खाली ठेवली आणि तिने दोन्ही हातांनी आपले डोके धरले. तिचा श्वास भीतीने आणि अस्वस्थतेने जलद चालला होता. कबीर, आता आपण काय करायचं? इरा कापत विचारती झाली. हा एकच बेड आहे इथे. रोहनने मुद्दाम हे सर्व केलंय. त्याला चांगलं माहिती आहे की आपण घरामध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतो. कबीर खिडकीपाशी जाऊन सुन्नपणे उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा इगो आणि कडकपणा आता चिंतेच्या ढगांमागे लपला होता. त्याने कोट काढून सोफ्यावर टाकला आणि एक कडू श्वास सोडला. इरा, शांत हो आधी, कबीर शांत आवाजामध्ये म्हणाला. रोहनने काय विचार करून ही रूम बुक केली आहे हे मला माहिती नाही, पण आता आई बाबा आणि तुझे आई बाबा इथे शेजारच्या खोल्यांमध्ये आहेत. जर आपण जराही संशय दिला किंवा वेगळ्या बेडची मागणी केली तर तुझी आई आणि माझी आई एका मिनिटामध्ये ओळखतील की आपल्यामध्ये काहीतरी भयंकर घडलंय. पण एकाच बेडवर आठवडाभर? इराने कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहत विचारले. तिच्या नजरेमध्ये भीतीसोबतच एक विचित्र अस्वस्थता होती. मी सोफ्यावर झोपेन, कबीरने सोफ्याकडे पाहत सरळ सांगून टाकले. इराने कडू हसत मान हलवली. कबीर, तू सोफ्यावर झोपलंस आणि सकाळी अचानक आई किंवा बाबा आपल्याला चहा द्यायला आले किंवा भेटायला आले तर? आणि त्यांनी तुला सोफ्यावर झोपलेलं पाहिलं तर? तू काय सांगणार आहेस त्यांना? कबीरजवळ या प्रश्नांचे काहीच उत्तर नव्हते. तो शांत राहिला. दोघांनाही कळून चुकले होते की या नाटकाचा पसारा आता इतका वाढला होता की त्यांना नाईलाजाने एकाच छताखाली, एकाच खोलीमध्ये आणि एकाच बेडवर राहावे लागणार होते. संध्याकाळी 5च्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला. धुक्यामुळे खिडकीबाहेरचे काहीच दिसेनासे झाले. तेवढ्यात दारावर हलकी थाप पडली. वेटरने आतमध्ये येऊन एक मोठी ट्रे टेबलवर ठेवली. त्यामध्ये गरमागरम आले घातलेला चहा आणि कांदा भजी होती. सर, रोहन सरांनी तुमच्यासाठी हा चहा पाठवला आहे, वेटर हसून म्हणाला आणि निघून गेला. इराने चहाचे 2 कप भरले आणि 1 कप कबीरच्या दिशेने सरकवला. कबीर बाल्कनीमध्ये उभा राहून पाऊस पाहत होता. थंड वाऱ्याची एक झुळूक आतमध्ये आली आणि इराच्या अंगावर काटा आला. ती थंडीने किंचित कापत उभी राहिली. कबीरने मागे वळून पाहिले. इराच्या अंगावर फक्त तो साधा गुलाबी कुर्ता होता आणि तिला थंडी वाजते हे कबीरच्या तात्काळ लक्षात आले. कबीरने सोफ्यावर ठेवलेले आपले काळे जॅकेट उचलले. तो इराच्या जवळ गेला आणि त्याने ते जॅकेट हळूच इराच्या खांद्यावर पांघरले. इरा क्षणभर थबकली. कबीरचे हात तिच्या खांद्याला स्पर्श करत होते. 2 वर्षांच्या त्या भयंकर अबोल्यानंतर आणि घटस्फोटाच्या कोर्ट केसच्या मध्ये कबीरचा हा साधा काळजीवाहू स्पर्श इराच्या काळजामध्ये रुतणारा ठरला. थँक्स, इरा खाली पाहत हलक्या आवाजामध्ये म्हणाली. चहा थंड होतोय, घे. कबीरने आपला कप उचलला आणि तिच्या शेजारी बाल्कनीमध्ये उभा राहिला. दोघेही शांतपणे चहा पीत पावसाकडे पाहत राहिले. तोंडावर एक शब्दही नव्हता, पण त्या शांततेमध्ये जुन्या प्रेमाच्या अनेक आठवणी आणि एकमेकांबद्दलची काळजी स्पष्ट जाणवत होती. रात्री 8 वाजता रिसॉर्टच्या मोठ्या डायनिंग हॉलमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र जमले होते. हॉलमध्ये मंद गाणी वाजणी सुरू होती आणि बाहेर पावसाचा टपटप आवाज येत होता. टेबलवर 4ही आई बाबा खूप खुश दिसत होते. रघुनाथराव आणि प्रकाशराव जुन्या नोकरीच्या आणि गप्पांमध्ये मग्न होते, तर सुमित्राजी आणि सुधाजी इराच्या जेवणाची काळजी घेत होत्या. इरा, जरा भाजी घे ना अजून, सुधाजी म्हणाल्या. बघ कबीर, किती छान काळजी घेतोय तुझी. लोणावळ्याला आल्यापासून तुझा चेहरा कसा फुललाय. इराने घाईघाईने मान हलवली. कबीरने हे तातडीने इराच्या पाठीवर हात ठेवला आणि अतिशय उसने हसत म्हणाला. हो आई, इरा माझी पूर्ण काळजी घेते आणि मी तिची. तुम्ही अजिबात काळजी करू नका. रोहन टेबलाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसून या दोघांची ही कसरत शांतपणे पाहत होता. कबीरने इराच्या पाठीवर ठेवलेला हात आणि इराचे ते थोडेसे अडखळणे पाहून रोहनच्या चेहऱ्यावर एक छान मिश्किल हसू आले. तो मनातल्या मनामध्ये म्हणाला, दादा, वहिनी, तुमचा हा इगो मी या ट्रिपवर पूर्णपणे विरघळवून टाकेन. रोहन, रघुनाथराव म्हणाले, तू खूप उत्तम प्लॅन केलास बाळा. 2 वर्षानंतर आज संपूर्ण कुटुंब एकत्र आलंय. हो बाबा, रोहन कबीर आणि इराकडे पाहत हसून म्हणाला. अजून तर ही फक्त सुरुवात आहे. ट्रिप संपेपर्यंत दादा आणि वहिनीच्या नात्यातला सगळा तणाव निघून गेलेला असेल याची मला खात्री आहे. रोहनच्या या साध्या वाक्याने कबीर आणि इराचा श्वास पुन्हा एकदा रोखला गेला. रात्री 10:30 वाजता सर्वजण आपल्या आपल्या खोल्यांमध्ये निघून गेले. कपल सूटमध्ये आल्यावर कबीर आणि इराच्या समोर पुन्हा एकदा तोच प्रश्न उभा राहिला. बेडवर कसे झोपायचे.
इराने अस्वस्थ होऊन चेंज केले आणि ती बेडच्या एका टोकाला जाऊन बसली. कबीर बाथरूममधून बाहेर आला. त्याने लाईट्स डिम केले. खोलीमध्ये फक्त पिवळा मंद प्रकाश उरला होता. कबीर बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन झोपला. दोघांच्या मध्ये त्यांनी उशीची एक उभी भिंत तयार केली होती. गुड नाईट कबीर, इरा भिंतीकडे तोंड करून म्हणाली. गुड नाईट इरा, कबीर शांतपणे म्हणाला. रात्री 1 वाजता बाहेर वादळी पाऊस सुरू झाला. थंडीचा कडाका प्रचंड वाढला. एसी आणि बाहेरील थंड वाऱ्यामुळे खोलीमध्ये भयंकर गारठा निर्माण झाला होता. इरा झोपेत थरथरत होती. तिची चादर बाजूला सरकली होती. कबीरला जाग आली. त्याने पाहिले तर इरा थंडीने आकुंचन पावून सोफ्याच्या कुशनसारखी गुंडाळून झोपली होती. कबीरने स्वतःचा इगो बाजूला ठेवला. तो सावकाशच्या जवळ सरकला. त्याने बाजूला सरकलेली उबदार चादर उचलली आणि ती इराच्या अंगावर व्यवस्थित पांघरली. चादर पांघरताना इराचा गार पडलेला हात कबीरच्या हाताला स्पर्शून गेला. कबीरने क्षणभर तिचा हात स्वतःच्या हातामध्ये धरून ठेवला. त्या उबदार स्पर्शाने इराला झोपेतच आराम मिळाला आणि ती नकळत अजून कबीरच्या जवळ सरकली. तिने कबीरच्या छातीवर हळूच मान टेकवली. कबीर थबकला. त्याचा श्वास रोखला गेला. 2 वर्षांचा राग, कोर्टाच्या नोटिसी, वकिलांचे फोन हे सर्व एका सेकंदामध्ये या उबदार स्पर्शामुळे विरघळून गेले. कबीरनेही सावकाश आपला हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तो शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. सकाळी 7 वाजता जेव्हा खिडकीतून धुक्याचा पांढरा प्रकाश आतमध्ये आला तेव्हा कबीरला जाग आली. कबीरने डोळे उघडले तर इरा अजूनही त्याच्या अगदी जवळ त्याच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कसलाही ताण नव्हता. एक निखळ शांतता होती. कबीर तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या मनामध्ये इगोऐवजी पुन्हा एकदा ते जुने प्रेम उफाळून येत होते. तेवढ्यात दारावर हलकीशी थाप पडली. कबीर तातडीने सावध झाला. त्याने इराला न उठवता हळूच बाजूला केले आणि दरवाजा उघडला. दारामध्ये रोहन हातामध्ये ट्रॅकिंग स्टिक्स आणि स्पोर्ट शूज घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे मिश्किल हास्य होते. गुड मॉर्निंग दादा, रोहन उत्साहाने म्हणाला. चला, बहिणीला उठव लवकर. आज आपण सगळे धबधब्यावर वॉटरफॉल ट्रेकिंगला जातोय. आणि हो, तिथे खूप पायऱ्या आणि निसरडी वाट आहे. तुला बहिणीचा हात घट्ट धरूनच चालावं लागणार आहे. रोहन डोळा मारून निघून गेला. कबीरने मागे वळून इराकडे पाहिले. जी आता डोळे चोळत उठून बसली होती. रोहनचा हा धबधब्याचा नवीन प्लॅन आता कबीर आणि इराच्या या बनावट नात्याला कुठल्या नवीन वळणावर घेऊन जाणार होता, हा एक भयंकर आणि रंजक सस्पेन्स बनून पुढे उभा राहिला होता.